नमस्कार महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीनो आता तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन सुरू झालेलं आहे. धुळे जिल्ह्याने याचा पुढाकार घेतलेला आहे. धुळे जिल्ह्याचे महिला आणि बाल विकास अधिकारी राजेंद्र भांबरे साहेब यांनी लोकमत न्यूजला माहिती दिल्यानुसार धुळे जिल्ह्यातलं आता फिजिकल व्हेरिफिकेशन सुरू झालेलं आहे. ज्या महिलांचे केवायसी करत असताना त्यांचे अर्ज चुकलेले आहेत, त्यामुळे त्यांचे अर्ज पेंडिंगला किंवा रिजेक्ट स्टेटसला गेल्यामुळे त्यांचे नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचे बरेचशा लाडक्या बहिणींचे पैसे आलेले नाहीत. अशा सर्व तांत्रिक अडचणीमुळे किंवा चूकबोलीने झालेल्या महिलांची जे काही रिजेक्टेड किंवा पेंडिंग वाले अर्ज आहेत त्याचं फिजिकल व्हेरिफिकेशन धुळे जिल्ह्यातल्या जे काही अंगणवाडी सेविका आहेत त्या त्यांच्या घरी जाऊन प्रत्यक्ष कागदपत्राची पडताळणी करणार आहेत, अशी माहिती धुळे जिल्ह्याचे महिला आणि बाल विकास अधिकारी राजेंद्र भांबरे साहेब यांनी दिलेला आहे. म्हणजे धुळे जिल्ह्याने आता पुढाकार घेतलेला आहे. राज्यभरातील जे काही इतर राहिलेले जिल्हे आहेत त्यांचेही लवकरात लवकर हे फिजिकल व्हेरिफिकेशन सुरू होतील. याच्या सूचनाही लवकरात लवकर त्या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब निर्गमित करतील, अशी माहिती समोर येत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, फिजिकल व्हेरिफिकेशन होत असताना अंगणवाडी सेविका तुम्हाला 4-5 गोष्टींचं माहिती विचारणार आहेत. त्यामध्ये सगळ्यात पहिली माहिती म्हणजे तुमचं आधार लिंक आहे का, आधार कार्डशी तुमचं मोबाईल लिंक असेल, योग्य तो मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे, त्याचं चेक होईल. त्यानंतर तुमचं बँक खातं सक्रिय आहे का ते चेक होईल. तुमचं बँक खातं चालू आहे का, सक्रिय आहे का हे चेक होईल. त्यानंतर रहिवासी पुरावा, तुम्ही त्याच गावच्या रहिवासी आहात का हेही चेक होईल. त्यानंतर तुमची वैवाहिक स्थिती चेक होईल. तुम्ही विवाहित आहात, विधवा आहात किंवा परित्यक्त्या आहात म्हणजेच एकल महिला आहात हे चेक होईल. त्याचबरोबर सगळ्यात महत्वाच्या 2 गोष्टी तुमच्या यामध्ये चेक करण्यात येतील. जेव्हा तुमची केवायसी करायची होती त्यावेळेस तुम्हाला 2 प्रश्न विचारले होते की तुमचं उत्पन्न गट 2.5 लाखाच्या वर आहे किंवा खाली आहे, हे प्रश्न विचारण्यात येत होते. जर तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या खाली असेल तर तुम्हाला ह्या योजनेअंतर्गत फायदा मिळणार होता. म्हणजेच तुमचं उत्पन्नाचं सर्टिफिकेट पण चेक केलं जाईल, जेणेकरून तुमचं उत्पन्न 2.5 लाखाच्या वरी नसावं असं अपेक्षित आहे. त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये सरकारी नोकर आहे का हेही चेक केलं जाईल. अशा प्रकारे ह्या गोष्टी फिजिकल व्हेरिफिकेशनच्या माध्यमातून प्रत्यक्षात तुमच्या अंगणवाडी सेविका तुमच्या घरी येऊन चेक केले जातील. आता हा प्रकल्प धुळे जिल्ह्यात सुरू झालेला आहे. लवकरच सर्व महाराष्ट्रभरही हा प्रकल्प सुरू होईल. जसजसा याची सुरुवात होईल तशी मी तुम्हाला माहिती देईल. अशाच प्रकारचे अपडेट्स लाडक्या बहिणीच्या संदर्भातील पाहण्यासाठी तुम्ही माझं युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि इन्स्टावर फॉलो करा अशी विनंती करतो. धन्यवाद.